जेव्हा प्रत्येक मुलीचं लग्न होतं आणि ती लग्नाच्या पहिल्या रात्री चेहऱ्यावर घुंगट ओढून आपल्या नवऱ्याची वाट बघत बसलेली असते, मी सुद्धा त्याच प्रकारे दीपकची वाट बघत बसली होती. मनात एक घालमेल सुरू होती, कारण हे लग्न माझ्या आईवडिलांच्या पसंतीने करण्यात आलं होतं आणि मी दीपकला अगोदरपासून ओळखत नव्हते. त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांचा काहूर उठलं होतं आणि मनाची घालमेल सुरू होती की दीपक स्वभावाने कसा असेल आणि तो माझ्यासोबत कसा वागेल. या सगळ्या विचारात मी हरवून गेले होते. कळलं सुद्धा नाही की रात्रीचे 10 कधी वाजले आहेत. झोप तर माझ्या डोळ्यातून केव्हाचीच उडून गेली होती. मी कधी दरवाजाकडे बघायची तर कधी भिंतीवरच्या घड्याळाकडे बघायची. मी विचार करू लागली की प्रत्येक मुलीचा नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री त्याच्या बायकोला अशीच वाट बघायला लावत असेल का. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मला माझ्या रूममध्ये खूप गुदमरल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं की इथून उठावं आणि बाल्कनीत जाऊन हवेला बसावं. अचानक माझ्या बाजूच्या रूममधून मला विचित्र आवाज येऊ लागले. तो आवाज दीपकचाच वाटत होता, कारण जेव्हा ते मला आमच्या घरी बघण्यासाठी आले होते तेव्हा मी माझ्या रूममध्ये होते, पण सगळ्यांचा आवाज मला ऐकायला येत होता. मी उठून बाहेर जाणारच होते की अचानक लाईट गेली. रात्रीचे 1 वाजत होते. अचानक दरवाजा उघडला. अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. मी जरा घाबरतच विचारलं की तुम्ही इतक्या रात्री उशिरापर्यंत कुठे होता. मी कधीपासून तुमची वाट पाहत आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोसोबत कोणी असं करतं का. मी किती वेळेपासून तुमची वाट पाहत आहे. दीपक बोलू लागले की मी माझ्या आईच्या रूममध्ये होतो आणि आईचे पाय दाबत होतो. लग्ना अगोदर मी आईचे रोज रात्री झोपण्या अगोदर पाय दाबून घेत होतो. लग्नाच्या पहिल्या रात्री तर मी या गोष्टीकडे जरा कानाडोळाच केला की ती दीपकची आई आहे आणि दीपकचं हे कर्तव्यच आहे की त्याने तिच्या आईची सेवा करावी. पण मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटत होतं की रोज रात्री पाय दाबून देणं दीपकचं रोजचंच झालं होतं. दीपक रोज संध्याकाळ होताच त्यांच्या आईच्या रूममध्ये जायचे आणि दोघेजण आतमधून कडी लावून घ्यायचे. रात्रीचे 12 किंवा 1 वाजता दीपक गुपचूप रूममधून यायचे आणि माझ्याजवळ येऊन झोपून जायचे. मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव थोडा वेगळाच वाटत होता आणि मला आता त्यांच्यावर संशय येऊ लागला होता की माझा नवरा त्याच्या आईचे रात्री 12 ते 1 पर्यंत पाय का दाबून देतो. आणि हे एका दिवसाचं नाही तर रोजचंच झालं होतं. पण मी पण आता मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघं मायलेकरं रात्री दरवाजा बंद करून रूममध्ये काय करत असतात ते माहीत करून घ्यायचंच. माझं नाव अर्चना आहे. मी 20 वर्षाची होते. मी इतर मुलींसारखी श्रीमंत घरात जन्मले नव्हते. खूप गरीब कुटुंबात माझा जन्म झाला होता. मला एकही भाऊ नव्हता. आम्ही 3 बहिणीच होतो. पण माझ्यापेक्षा 2 मोठ्या असणाऱ्या बहिणी माझ्या सख्या बहिणी नसून सावत्र बहिणी होत्या, कारण माझ्या वडिलांनी 2 लग्न केली होती. जेव्हा माझ्या वडिलांचं पहिलं लग्न झालं तेव्हा त्यांना 2 मुली झाल्या आणि त्यांची पहिली बायको हे जग सोडून निघून गेली. त्यांना एक विचित्र आजार झाला होता, त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे माझ्या वडिलांनी मुलगा होईल या आशेने दुसरं लग्न केलं. जेव्हा माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा 1 वर्षानंतर माझा जन्म झाला. जेव्हा माझ्या आईला दिवस गेले तेव्हा माझे वडील खूप खुश होते आणि सतत हेच म्हणायचे की देव मला नक्कीच मुलगा देईल. पण त्यांच्या चेहऱ्यावर तर तेव्हा उदासी पसरली जेव्हा मुलाच्या ऐवजी मुलगी म्हणजेच माझा जन्म झाला. या गोष्टीचे माझ्या वडिलांना एवढे दुःख झाले की ते त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी अंथरूण धरलं. त्यांना अर्धांग वायूचा झटका आला. आम्ही इतकी श्रीमंत नव्हतो की कोणीच काम करणार नाही आणि आम्ही घरी बसून आम्हाला आयतं मिळत राहील. जेव्हा माझे वडील चांगले असते तेव्हाच माझ्या 2 सावत्र बहिणींचं लग्न झालं होतं. त्या दोघींचे कुटुंब खूप मोठं होतं. त्या फक्त वर्षातून एकदाच आमच्या घरी येऊन जायच्या, नाहीतर त्या अधूनमधून कधीच येत नव्हत्या. मी त्यावेळेस खूप लहान होती. माझी आई खूप चिंतेत असायची, कारण आम्हाला 2 वेळचं जेवणसुद्धा खूप मुश्किलने भेटायचं.
माझी आई सतत हाच विचार करायची की देवाने मला एखादा मुलगा दिला असता तर बरं झालं असतं. त्याने कमीत कमी घराची जबाबदारी तरी त्याच्या खांद्यावर घेतली असती आणि आमच्यावर अशी उपाशी राहण्याची वेळ आली नसती. इच्छा नसताना सुद्धा माझी आई नाईलाजाने दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करायची. धुनी भांडी करून माझी आई आम्हाला खाऊ घालायची. 10वी नंतर माझी शिकायची खूप इच्छा होती, पण मी अर्धवट शिक्षण सोडून दिलं, कारण मी पुढचं शिक्षण घेईल इतकी चांगली आमची परिस्थिती नव्हती. आई लोकांच्या घरची धुनी भांडी करायची आणि मी दिवसभर घरची काम करायची. एवढेच नाही तर आई कधी कधी मला सुद्धा तिच्यासोबत कामाला घेऊन जायची. माझं लहानपण अशाच प्रकारे निघून जात होतं. मी दिसायला खूपच सुंदर आणि गोरी दिसत होती. मी जेव्हा पण मार्केटमध्ये आईसोबत जायची तेव्हा मला बघून लोक माझ्या आईला म्हणायचे की ही तर तुमची मुलगी वाटतच नाही, कारण मी दिसायला खूप सुंदर आणि चीनमधल्या मुलीसारखी दिसायची. माझे डोळे आणि माझा चेहऱ्याचा नक्षा चीनी लोकांसारखाच होता. हे तेच दिवस होते जेव्हा मी 16व्या वर्षात पाऊल ठेवलं होतं. माझी अजून पुढे शिकायची इच्छा होती, पण जेव्हा पण मी माझ्या आईकडे बघायची तेव्हा मला खूप दुःख व्हायचं. माझी आई खूप कष्ट करून लोकांच्या घरची धुनी भांडी करून आमचं पोट भरायची. एक एक पैसा जमा करून ती माझ्या वडिलांच्या औषधाची सोय करायची. मी कधी कधी खूप रडायची आणि देवाला दोष द्यायची की त्यांनी आम्हाला हे कसलं जीवन दिलं आहे. देवाने माझ्या आईचं नशीब असं का लिहिलं असेल की त्याला माझ्या आईवर जरासुद्धा दया येत नाही. माझ्या आईचं नशीब लिहिताना त्याने तिच्या नशिबात एखादा मुलगा का नाही लिहिला? जर देवाने मला मुलगा बनवून जन्माला घातलं असतं तर मी माझ्या आईवडिलांची म्हातारपणाची काठी झाली असती. पण जाऊ दे, माणूस विचार करायला लागला की काहीही विचार करतो, पण होतं तर तेच जे देवाच्या मनात असतं. मी तर हा सर्व माझ्या आईबद्दल विचार करत होते की देवाने तिला किती दुःखी आयुष्य दिलं आहे. ती कसं तरी काम करून माझं पोट भरत होती आणि माझ्या वडिलाच्या औषध पाण्याची सोय करत होती. पण खरं तर हे होतं की माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य माझ्या आईचंच होतं, कारण मी आता जे जीवन जगत आहे त्याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. जर तुम्हालाही माझ्या आयुष्याबद्दल माहिती होईल तर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल की खरंच देव कुणाचं नशीब असंही लिहू शकतो का? देवाने ज्या प्रकारे माझं आयुष्य लिहिलं होतं तसं आयुष्य देवाने वैराचंही लिहू नये. मी माझ्या जीवनाची कहाणी सांगायला कुठून सुरुवात करू हेच कळत नाही, कारण माझ्याकडे शब्दच नाहीत. ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा मी 20 वर्षाची होती. माझ्यासाठी खूप स्थळं यायला सुरुवात झाली, पण माझ्या आईला माझं आत्ताच एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं, कारण आमच्याजवळ इतके पैसे नव्हते की आम्ही लग्नाचा सर्व खर्च करू शकू आणि हुंडा देऊ शकू. जे पण स्थळ माझ्यासाठी यायचं आई त्यांना नकार कळवायची. एके दिवशी माझ्यासाठी असं स्थळ आलं की आईने त्या स्थळाला लगेच होकार देऊन टाकला. मला आश्चर्य वाटत होतं की आई असं का करत आहे. जेव्हा मी आईला यामागचं कारण विचारलं तेव्हा माझी आई म्हणाली की एक दीपक नावाचा मुलगा आहे आणि तो खूप चांगला आहे. माझ्या मैत्रिणीने ते स्थळ सुचवलं आहे. दीपक एकुलता एक मुलगा आहे, त्याला भाऊ नाही, फक्त 2 बहिणी आहेत आणि त्यांचंही लग्न झालेलं आहे. तुझं लग्न एका श्रीमंत घरात व्हावं अशीच माझी इच्छा आहे. तू तिथे खूप आनंदात राहशील. दीपकचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे आणि तो त्याच्यातून खूप चांगली कमाई करतो, त्यामुळे तो तुला काहीच कमी पडू देणार नाही. ती खूप चांगली माणसं आहेत. मला ते खूप चांगले लोक वाटले. बाकीचे तू सांग, तुला याबद्दल काय वाटतं? मी पण माझ्या आईच्या तोंडून सर्व ऐकून खूप आनंदी झाली. मी विचार करू लागली, कदाचित माझं नशीब बदलणार. कोणीतरी माझ्या आयुष्यात आलं आहे. ते म्हणत होते की आम्ही स्वतः सर्व लग्नाचा खर्च करून तुमच्या मुलीसोबत लग्न करून तिला आमच्या घरी घेऊन जाऊ. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. देवाच्या कृपेने आमच्याकडे सर्व काही आहे आणि आम्ही हुंडा पण घेणार नाही. माझी आई त्यांच्या या सर्व बोलण्यामुळे खूप आनंदी होती आणि म्हणत होती की ही आपल्यावर देवाची कृपाच आहे की ते लोक आपल्याकडून हुंडा घेणार नाहीत. जर त्यांनी आपल्याकडून हुंडा मागितला असता तर आपण काय करायचं होतं? आणि मी माझ्या आईच्या या सर्व गोष्टींची पूर्णपणे सहमत होते.
माझं लग्न जमवण्यात आलं. लग्न जमवण्यापासून 1 आठवड्यात लग्न करण्याचं ठरवण्यात आलं. एवढ्या घाई गडबडीत लग्न करण्याचं त्यांनी ठरवलं हे मला जरा वेगळंच वाटत होतं. खूप घाई गडबडीत माझं लग्न करण्यात आलं. मी आता माझ्या सासरी आले होते. माझं घर खूप सुंदर होतं आणि ते 3 मजली होतं. हे घर आणि घराची सुंदरता पाहून मी थक्क झाले होते. जेव्हा मी माझ्या रूममध्ये आली तेव्हा माझी रूमसुद्धा खूप छान प्रकारे सजवली होती. हे सगळं पाहून मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की माझं नशीबसुद्धा एवढं चांगलं असू शकतं. मी सतत माझ्या नशिबाला दोष देत बसायची की देवाने माझं असं नशीब का लिहिलं आहे. पण कदाचित देवाला माझी दया आली असेल आणि त्याने मला दीपकसारखा नवरा आणि घरदार दिले. दीपक खूप चांगला माणूस होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही होती की माझी सासू खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाची होती. लग्न होऊन जेव्हा मी या घरी आली तेव्हा पहिल्या दिवशीच माझ्या सासूने मला किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायला सांगितला. माझ्या आईने लग्ना अगोदर मला सर्व स्वयंपाक करायला शिकवला होता. त्यामुळे मी खीर बनवली. माझ्या नवऱ्याने आणि सासूने माझं खूप कौतुक केलं. त्यांच्या तोंडून माझं कौतुक ऐकून मला खूप बरं वाटलं. माझ्या लग्नाला आता खूप दिवस झाले होते आणि आतापर्यंत माझी सासूच माझी सर्व कामे करायची. मी थोडे कपडे धुवायची आणि माझ्या रूमची साफसफाई करून स्वयंपाक बनवायची. मी इथे एखाद्या राणीसारखं जीवन जगत होते. मी खूप खुश होते. मला नवरा तर चांगला मिळालाच होता, पण त्याहीपेक्षा मला सासू खूप चांगली मिळाली होती. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच होतं. ते लोक खूप चांगले होते, पण मला माझ्या सासूची एक गोष्ट खूप विचित्र वाटायची. सकाळी माझा नवरा जेव्हा कामावर जायचा तेव्हा त्याच्या पाठोपाठ माझी सासू पण मला काहीच न सांगता बाहेर निघून जायची. काही दिवस मी त्यांना काहीच विचारलं नाही, पण आता त्यांचं हे रोजचंच झालं होतं की माझा नवरा ऑफिसला जात असते आणि बाहेर जायची. हे सगळं बघून मी खूप चिंतेत पडले होते. मी विचार करू लागले की ही कुठे जात असेल. मी एके दिवशी त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की माझी इकडेच एक मैत्रीण राहते, मी तिच्याकडे जाते. आम्ही दोघी खूप गप्पा मारतो, त्यामुळे आमच्या दोघींचा वेळ खूप चांगल्या प्रकारे निघून जातो. मी पण त्यांच्या या बोलण्यावर विश्वास टाकला. मी आता त्यांना त्या बाहेर जाताना काहीच विचारत नव्हते की त्या कुठे जात आहेत. जेव्हा त्या संध्याकाळी घरी यायच्या तेव्हा घरी येऊन त्या सर्व काम करायच्या. एवढंच नाही तर त्या मला माझ्या रूममध्ये झोपून जायच्या. त्या माझ्यावर खूप प्रेम करायच्या आणि माझ्याशी खूप प्रेमाने वागायच्या. त्यांनी मला माझ्या आईची कमी कधीच जाणवू दिली नाही. दिवस असेच निघून जात होते. एक दिवस असा आला की त्या दिवशी मला समजलं की मी आई होणार आहे. मी खूप खुश होते. माझा नवरा दीपक पण खूप खुश होते. माझ्या सासूला पण या गोष्टीचा खूप आनंद झाला. त्या माझी आणखीन जास्त काळजी घेऊ लागल्या. मला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नव्हत्या. त्या माझ्या आईसारखी काळजी घ्यायच्या. माझं सगळं काम माझी सासूच करायची. एवढेच नाही तर रात्रीचे जेवणसुद्धा स्वतःच्या हाताने खाऊ घालून मला ग्लास भरून दूध प्यायला देऊन मी ते दूध पिऊन पार करेपर्यंत माझ्याजवळ बसून राहायच्या. आणि जोपर्यंत मी झोपत नाही माझी सासू माझ्याजवळ बसून राहायची. माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहायची. माझी सासू दिसायला खूप कमी वयाची वाटायची. मला आता दिवस जाऊन 1 महिना झाला होता आणि एके दिवशी अचानक माझी तब्येत खराब होऊ लागली. माझा नवरा मला दवाखान्यात घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरने मला चेक केलं. चेकअप केल्यानंतर डॉक्टरने असं काही सांगितलं की ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी तब्येत एवढी बिघडली की मला माझा गर्भपात करावा लागला. मला हा धक्का सहन झाला नाही आणि मी 1 आठवडा तर अंथरुणातच पडून होते. माझ्या नवऱ्याने मला खूप धीर दिला. माझ्या सासूने पण माझी खूप काळजी घेतली. 1 आठवड्यानंतर माझी तब्येत पूर्ववत झाली. दिवस असेच निघून जात होते. मी रोज देवाजवळ प्रार्थना करायची की देव पुन्हा एकदा माझी ओटी भरावी. माझा नवरा पण मला सतत धीर द्यायचा की आपल्याला पुन्हा एकदा मूल होईल आणि तू आई होशील. मला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दिवस गेले. माझा आनंद तर गगनात मावत नव्हता.
आणि यावेळेस सुद्धा 1 आठवड्यानंतर माझी तब्येत खूप खराब झाली. माझा पुन्हा एकदा गर्भपात झाला. पण आश्चर्याची गोष्ट तर ही होती की माझा नवरा आणि सासूच्या वागण्यामध्ये जराही बदल झाला नव्हता. प्रत्येक सासूसारखी माझी सासू नव्हती. दुसऱ्याच्या सासूसारखी ती मला टोमणे मारत नसायची. मी खूप चिंतेत होती. मी आता सतत आजारी राहू लागली होती. मी सतत या गोष्टीचा विचार करू लागली की माझ्यासोबतच हे का होत आहे. मला भीती वाटत होती की अशाने माझ्यावरचं दीपकचं प्रेम कमी तर होणार नाही ना. मला 3-4 वेळेस दिवस गेले होते, पण 3-4 वेळेसही माझा गर्भपात झाला होता. मी आता या सर्व घटनांमुळे सतत आजारी राहू लागली होती. माझी तब्येत सतत खराब व्हायची. मला काहीच कळायचं नाही की हे माझ्यासोबत काय होत आहे. जेव्हा माझा नवरा मला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टरनी सांगितलं की मला खूप मोठा आजार आहे. मी वेड्यासारखी वागू लागली होती. मला काहीच समजत नव्हतं की हे सगळं काय होत आहे आणि का होत आहे. माझी सासू खूप काळजी घ्यायची आणि याच दरम्यान माझे वडीलसुद्धा हे जग सोडून गेले होते. माझी आई खूप एकटी पडली होती. खूप विचित्र घटना घटत होत्या. मला माझं आयुष्य खूप रिक्त वाटत होतं. असं वाटत होतं जितक्या वेगाने माझ्या आयुष्यात ही सुखाची लहर आली तितक्याच वेगाने ती निघूनही गेली. एका दिवशी माझ्या आयुष्याने असं काही वळण घेतलं की माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. तो दिवस माझ्यासाठी एका संकटापेक्षा कमी नव्हता. या दिवशी माझ्या डोळ्यावरच्या सगळ्या पट्ट्या गळून पडल्या. ज्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला माझ्या सासूशी बोलताना ऐकलं आणि पाहिलं तेव्हा तर मला माझ्या डोळ्यावर आणि कानावर विश्वासच बसत नव्हता. कारण त्या दिवशी माझी सासू रोजच्या प्रमाणे मला दुधाचा ग्लास देऊन झोपी घालून निघून गेली होती. माझा नवरा कामावरून उशिरा घरी यायचा आणि माझी सासू स्वतःच माझ्या नवऱ्याला संध्याकाळी जेवायला वाढायची. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत हेच चालत आलं होतं. आज पण हेच झालं होतं. मी झोपले होते. मला तहान लागल्यामुळे मी जागी झाली. पाणी पिण्यासाठी मी रूममधून बाहेर आली. मला जरा चक्कर आल्यासारखी वाटत होती. तरी पण मी भिंतीचा आधार घेत किचनमध्ये येऊन पाणी पिलं आणि रूममध्ये परत जात होती की अचानक जोरजोराने हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. हा हसण्याचा आवाज माझ्या सासूच्या रूममधून येत होता. मी रूमजवळ गेली आणि भिंतीला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. त्या रूममधून माझ्या नवऱ्याचा पण हसण्याचा आवाज येत होता. मी खूप ध्यान देऊन ऐकू लागली तर माझा नवरा म्हणत होता, करुणा जरा हळू आवाजात हस, कारण आपल्या हसण्याच्या आवाजाने कदाचित अर्चना उठू शकते. करुणा म्हणजेच माझ्या सासूचं नाव होतं. ती म्हणू लागली, अर्चना झोपेतून उठणारच नाही. मी तिला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या खाऊ घालून झोपी घातला आहे. ती आता सकाळपर्यंत उठणारच नाही. असं म्हणून दोघेजण पुन्हा जोरजोराने हसू लागले. त्या दोघांचं हे बोलणं ऐकून मला तर चक्करच येऊ लागली. मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता की मी आजपर्यंत झोपेच्या गोळ्या खात आहे. त्यामुळेच मला सकाळ होण्याच्या अगोदर जाग येत नव्हती. मला हे सर्व ऐकून खूप धक्का बसला होता की हे लोक माझ्यासोबत काय करत होते. मी त्या लोकांचं बोलणं ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी काहीच ऐकू शकली नाही. दुसऱ्या दिवशी मी नेहमीसारखी उठली आणि त्या लोकांना जराही संशय येऊ दिला नाही की मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहीत झालं आहे. रात्र होताच माझी सासू माझ्यासाठी दूध घेऊन आली. त्यांची नजर चुकून मी तो दुधाचा ग्लास लपवून ठेवला आणि रिकामा ग्लास पुढे करत त्यांना भासवलं की मी ते दूध पिऊन टाकलं आहे. थोड्या वेळानंतर माझी सासू उठून तिच्या रूममध्ये निघून गेली. जेव्हा माझा नवरा कामावरून आला तर लगेच तो माझ्या सासूच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानंतर त्या दोघांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मी हळूच उठले आणि रूमच्या बाहेर येऊन त्यांच्या दरवाजाला कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागली. आज मी जे काही ऐकलं ते मी ऐकलं नसतं तर बरं झालं असतं. माझा नवरा माझी सासू म्हणजेच करुणाला म्हणत होता की करुणा, मला वाटत नाही की ही बाई मुलाला जन्म देऊ शकेल. दुसरं लग्न केल्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुला मूल होत नव्हतं म्हणून मी तिच्याशी दुसरं लग्न केलं, पण ही सुद्धा आता आई होऊ शकत नाही. आता मी काय करू? मला तर कसल्याही परिस्थितीत मूल हवं आहे. करुणा म्हणाली, मी तुमचं तिच्यापेक्षा सुंदर मुलीशी लग्न करून देईल. ती नक्कीच तुम्हाला मूल देईल. तेव्हा दीपक म्हणाले, मग हिचं काय करायचं?
तेव्हा करुणा म्हणाली, ही अशीच मरून जाईल. तेव्हा या गोष्टीवर दोघेही खूप जोरजोराने हसू लागले. हे सर्व ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तर कधी विचारही केला नव्हता की ज्या बाईला मी माझ्या आईच्या जागी पाहत होते ती तर माझ्या नवऱ्याची पहिली बायको होती. हे सगळं माझ्यासोबत काय होत होतं मला काहीच माहीत नव्हतं. मी लगेच माझ्या रूममध्ये निघून गेली आणि दरवाजा आतमधून बंद करून बेडवर पडून रडू लागली. मी विचार करू लागली की मी असं काय केलं होतं की देव मला अशा प्रकारे शिक्षा देत आहे. मला माझा स्वतःचा खूप राग येत होता. मी माझ्या मरणाला खूप जवळून बघत होती. माझ्या डोक्यात विचार आला की सकाळी दीपक कामाला जाताना मी त्यांना विचारेन की तुम्ही माझ्यासोबत असं का केलं, आणि रडत रडत केव्हा मला डोळा लागला हे समजले सुद्धा नाही. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा दीपक कामावर निघून गेले. मी झोपेतून उठली आणि लगेच करुणाच्या रूममध्ये गेली. करुणा माझ्याकडे बघून आश्चर्यचकित झाली होती. मी सरळ तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडून बसली. मी तिला विचारू लागली की करुणा, तू माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केलास? तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस? माझ्या या प्रश्नाने करुणाला खूप मोठा धक्का बसला. यावेळेस करुणा तिच्या खऱ्या रूपामध्ये आली होती. ती म्हणू लागली की आता आम्हाला तुझी गरज नाही. मला मूल होऊ शकत नाही म्हणून मी आणि दीपकने मिळून हे सगळं केलं. पण हेही तेवढंच खरं आहे की मला दीपकला कधीच मूल होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी सतत तुझा गर्भपात करून आणायची आणि मी तुला अशा काही गोळ्या द्यायची की त्या गोळ्याने तुझा आपोआप गर्भपात व्हावा. खूप लवकर तू आता देवाघरी जाणार आहेस. मी तुला दुधामध्ये ज्या गोळ्या देत होते त्या गोळ्यामुळेच तुझी अशी अवस्था झाली आहे. करुणाचे हे सर्व शब्द माझ्या काळजावर घाव घालत होते. मी करुणाचा हात पकडला आणि तिला म्हटलं की देव वरून सगळं बघत आहे आणि तू केलेल्या पापाची शिक्षा देव तुला नक्की देईल आणि तू केलेल्या कर्माची फळं तुला भोगावीच लागतील. मी ते घर सोडून माझ्या आईकडे निघून आली. काही दिवसांनी माझ्या कानावर बातमी आली की त्या दोघांची कार एका ट्रकला धडकून ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरच ठार झाले. असे म्हणतात की देवाच्या काठीला आवाज नसतो आणि तेच खरं आहे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहे. मी सगळं काही देवावर सोडून दिलं होतं. काही दिवसानंतर माझी आई पण हे जग सोडून निघून गेली. मी आता एका दवाखान्यात साफसफाई करते ज्यामुळे मला काही पैसे मिळतात. त्यावरच मी माझा चरितार्थ भागवत आहे. दवाखान्यात एक मुलगा कंपाऊंडरचं काम करायचा. त्याचंही या जगात कोणीच नव्हतं. तो मला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं नाव राहुल होतं. राहुलसोबत माझा दिवस खूप चांगला जायचा. त्याच्यासोबत बोलताना मला असं वाटायचं की माझं जीवन पुन्हा एकदा रंगाने भरून जात आहे. एके दिवशी त्याने माझ्या मनातलं बोलून दाखवत मला मागणी घातली. आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. राहुलचं घर मोठं तर नव्हतं पण 2 रूम होत्या. राहुल स्वभावाने खूप चांगला मुलगा होता. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. राहुलने मला खूप डॉक्टरांकडे दाखवलं आणि माझ्यावर उपचार सुरू केले. आता आमच्या संसारवेलीवर एक कळी उमलली. मला देवाच्या कृपेने मुलगा झाला. मला आता दुनियेतली सगळी सुख मिळाली होती. आज पण दीपक आणि करुणाचं वागणं मला विचार करायला लावत होतं. मी आता माझ्या आयुष्यात खूप खुश होते. मला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती आणि माझं कुटुंब पूर्ण झालं होतं. करुणा आणि दीपकला त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली होती. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.